लवकर घे, आपल्याला जायचंय. आता कुठे जायचंय? तिकडे खूप लागलाय, तिकडे जाऊन लागलं. इथं जवळच ना? हा, तिकडे जाऊन आलो मी तिकडे. एकदा हो, तर वाटेत होतं, जाऊन आलो मी. एवढं काय त्यात? पण मी इतकी छान तयार झाले, मला वाटतं आपण एकत्र जाऊ. तयार झाली का? साडी नेसलीस आज? हो, ती कपाळ टाकली होती ना, ती आली. छान दिसते ना? मला पण वाटतं हे रंग ना सूट करतोय मला. बरं, पुस्तक झालं की सांग, मग आपण लगेच निघूया. तुला सांगितलं नाही जायचं मला बाहेर आज. पण मी घरी काही बनवलं नाहीये, तू चिडतोस कशाला? मी चिडत नाहीये. नंतर जाऊ ना, पुढच्या आठवड्यात आहे काय हॉलिडे, त्या दिवशी जाऊ ना. एवढं काय? पण मला नाहीये त्या दिवशी सुट्टी. पुढच्या रविवारी बघू. आपण जेवायच्या वेळेत जाऊयात आणि जेवायच्या वेळेत परत येऊया. लगेच ये. तुला बाहेरचं खायची हौसच आहे ना, मग ऑर्डर कर ना बाहेरून. बाहेरचं नव्हतं खायचं, मला बाहेर जायचं होतं. पण ठीक आहे, तुला बायकोसोबत कुठेच जायचं नाहीये ना? ठीक आहे, खिचडी खाऊया ना. रविवारी पण खिचडी खायला ना? मी करते. बरं. दारू पडते का? तुला हात का नाही दिलेत का? तुला दिलेत ना? परत सांग. अरे आई, आज छान दिसतेस. नशीब माझं दिसतंय कोणाला तरी. काय फ्रेंडशिप? कुठे? काय नाही, मित्रांबरोबर टर्फला गेलो, इथून वैशालीला गेलो, तुमच्यासाठी यासाठी डोसा आणला. डोसा आणला का? बरोबर, ऐक ना, तिने डोसा आणलाय, थोडा काढून दे ना मला. मला नको आहे डोसा. सवय त्यांनी काढून घ्यायचंय. आणि खिचडी मी करतेय, सगळ्यांनी खायचे. सांगून तर आहे. अहो बाबा, आता आईला काय झालं चिडायला? चिडतच रात्री. हो बाबा, पण माझ्या मनात प्रश्न येतो की तुमच्या आणि आईचा स्वभाव एवढा वेगवेगळा असूनही तुमचं जमलं कसं? मलाही कळलं नाही. अगं आई, आई अहो बाबा, आई मलाही चिडेल. तुम्ही सांगा ना. चिडचिड रे तिची, एवढं काय त्याच्यामध्ये? बरं, तुम्हाला आज काही काम नाही ना तसं सांगा ना, म्हणजे माझाही फायदा, म्हणजे मलाही आज तुला कसले सांबार चौकशा करायच्या आहेत? जा जाऊन अभ्यास कर ना. अहो सेमिस्टर संपलंय माझं. बाहेर जाऊन खेळ. आत्ता घेऊन आलोय. सांगा ना. काय ऐकायचंय? की नक्की जमलं कसं? ऐकायचंच आहे. वर्ष होतं 1998. तसं बघायला गेलं तर माझं फर्स्ट इयर सरळ सोटच गेलं होतं. ते आमचे काही ऑप्शनल सब्जेक्ट होते, त्याच्यात आर्ट्सचे पण मुलं आले होते. तसं माझं फर्स्ट इयर गेलं, तशी सेकंड इयरची सुरुवात निराळीच झाली. कारण माझ्या आयुष्यात ती आली ना. तेव्हा काय झालं, काय जाणवलं, काहीच कळलं नाही. तर मात्र जाणवलं या भावनेला काहीतरी म्हणतात. मग काय, मग शोध सुरू झाला त्या भावनेचा. मित्रांनी विचारलं तर ते म्हणाले याला, अरे प्रेमात पडलायस तू. मग लायब्ररीच्या त्या सेक्शन मध्ये गेलो जिथे आजपर्यंत पाऊलही ठेवलं नव्हतं. रोमॅन्स. तुझ्या प्रेम कविता आधी ऐकल्या होत्या, ऐकायला चांगलं वाटायचं, पण धड काही कळायचं नाही. पण इतकं मात्र ठरवलं होतं की हिला म्हणजे, तुला मीना वैद्य माहितीये का? ह्या मुलीशी तर मैत्री करायचीच. हा माहितीये ना, मला ती फार आवडते. अरे
स्वतःची पेठेत नाही ती. मग काय झालं? मी पण तर पुण्यातलाच आहे ना. अरे पिंपरी ते पुण्यात येतं का? मित्राचा भरोसा ठेवून काहीच फायदा नाही. आपली गाडी स्वतःला सोडायची आहे. हाय हाय नको नमस्कार पेठेची आहे ना. हाय हे चांगलं. तसं बघायला गेलं तर माझी परीक्षेची तयारी झाली होती. पण मॉकटेस्टच्या डोक्यात संभावना असतात ना, तशा काही संभावना माझ्या डोक्यात फिरत होत्या. तर का असं काही म्हणजे काहीच करत नाहीयेस. तिच्या प्रेमात तर पडलोच होतो, तिच्या समोरही पडलो. नाही असं नको. ह्यापेक्षा जर का असं झालं तर तुला माहिती का, शास्त्री सर मला म्हणाले की मी खूप हुशार आहे. हो हाय. किती छान. रिक्षा पकड आणि घरी जा. अरे बापरे, मुळेगाव टोचले का मला? नाही ते म्हणतात ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. हे असलं फालतू सगळं झाल्यापेक्षा जर का हे झालं तर किती मुलगी माहिती ना तर सुषमा, मला बिलकुल आवडत नाही. बरोबर आहे, तुझ्या मागे कशाला जाते? म्हणजे अभ्यास करत नाही बरं का, कमी करायला लागेल. हाय आय लव्ह यू योगेश. खरं मध्ये काय झालं ते चल ना, एकदाच मोकळं आहे. चल जाऊन येऊया. नमस्कार जेवलीस का? नाही तू असंच बोलतोस का रे? का माझी नक्कल करतोय? नाही नाही, मी नकळत नाही. मी असं नाही बोलत. असं बोल असं बोल. मी तुमच्या क्लासमध्ये मी आणि अभ्यासात टॉपर आहे मी. आणि कवितेची पण मला फार आवड आहे. तुम्हाला एक कविता ऐकू का? ए नको राहू दे. ऐकू जरा. अरे राहू दे. ने माझ्या सीने परत मातृभूमीला सागरा प्रार्थना. मी विनय पाहिजे. माहितीये ना? कसं काय? माहितीये म्हणजे तुम्ही आता सांगितलं ना त्यामुळे माहिती. बर येते मग मी. योगेश हो ये बाय. या खडतर सुरुवातीनंतर सुरू झाला तो गोड प्रवास. प्रयत्न केला पण कळत नाहीये. ए कबीर, आज काय नवीन ऐकवायला? आहे ऐकू का? ए नको राहू दे. आम्हाला ऐकतो. अरे राहू दे. काय समजवता येते ना तुला? नाही. इथे मोबाईल आहेस ना? मला एक शंका आहे रे. मदत करतोस का? हो कधीही चालेल. मी रिकाम केलेला नसतो. पण आता इकडे येतोस का? तिकडे हो ये ना. काय संकोचशील? तिचं उत्तर कसं आलं रे? हा इकडे चुकलंय ना. बाकी सगळं बरोबर आहे. तुम्हाला येईल उत्तर. तुम्हाला? ए मला आरेदोरी केलेलं चालतं हो. चालतं का? हो. मग मी तुला अगं असं म्हटलं तर चालेल का? कशी आहेस ग? मी बरी आहे. मी नाही समजवणार तुला. नाही. माझा पण वेळ वाया घालवू.
म्हणजे चांगले मुलींनी पण फुटाणे खायला पाहिजे चांगले चांगले ए योग्या मनाली येतोच का रे फुटाणे माझ्या तिकडे मलाच बघायला लागतात का रे मला गुलाबाचे फूल, मला पण दगडूशेठचं दर्शन, मला पण पुरणपोळी, मला पण चहा, मला पण उसाचा रस, मला पण रांगोळी. मला पण रांगोळी कशाला आवडते? रांगोळी नाही हा म्हणजे मी रांगोळी काढतो ना डिवाईड काढतो मी काढतो हो. ए, चल गं. हो, नाही. हाँ भाई अगं, ऐक ना, जरा आपल्या ग्रुपचं काय झालं? अरे हा, एक्झाम कमी आहे रे. हो. ए, योग्या. आमच्या ग्रुपमध्ये एक्झाम कमी आहे. येतोस का? चालतंय की चालेल? हो अशा प्रकारे मी तिच्या ग्रुपमध्ये नाही तर तुझ्या आयुष्यात आलो पण असे 2, 3, 4, 5, 6 महिने बघायचे ते प्रोफेसर दिसलो होतो तो सहवास जेव्हा पोचला होईल तेव्हा ती म्हणाली अरे, तू तर माझ्या भावासारखा लागतो. जिला माझे मित्र वहिनी म्हणणार होते तिनेच मला भाऊ बनवला बाकी काय सर्व देवाच्या हातात मला सांग तू विचारतो काय माझ्या पण ग्रुपमध्ये हो बाप रे. ऐक दिवस होता 27 एप्रिल 1999 बाहेरचं कडक पडलेलं ऊन पण मला सांगत होतं योगेश तुझ्या आयुष्यात काहीच बदलणार नाहीये चल, येते मी. हो तेव्हा जेव्हा क्लास झाल्यावर मी बॅग भरत होतो तेव्हा मला माझ्या बॅग मध्ये छत्री दुष्काळात तेरावा काही घडतंय काही त्याला काय म्हणतात लॉजिक काही घडतंय हा तेव्हा मग पाऊस. माझ्या हातून माझ्या बॅगमध्ये ठेवली होती तेव्हा मी ती तो पाऊस आणि ती छत्री आली 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 ठीक आहे का लागलं नाही ठीक आहे तू भिजतेस. मी तुझ्या गेट मी येतो थांब.
हे काय झालं नक्की? ती माझ्या प्रेमात तर पडली नाही ना? नको. योगेश योगेश हा? माझं पुस्तक आहे ना तुझ्याकडे काल. आणि मी फुटाणे घेतले तुझ्यासाठी. देऊ का? नकोय मला. उपास आहे माझा. आज क्लासनंतर भेट घ्यायला जायची. मला जायचंय. आपण नंतर भेटू. अरे आहे ना. आपण भेटू नंतर. बरेच दिवस झालेले की त्याची काही बोललो नव्हतो. आणि आज सुद्धा रे आज सकाळी माझ्यासमोर साडी नेसून आली रे ती. तरी मी त्याशी नीट नाही बोललो. अरे बापरे. मिनल. मिनल. ओ मला तुला काहीतरी सांगायचंय. बाहेर येते का जरा? बोल ना. मी येते गं. क्रेझी. मला माफ कर. बरेच दिवस झाले मी तुझ्याशी काही बोललो नाही. मला माहिती आहे आपलं बरेच महिने झालं काही बोलणं नाही झालं. पण अस्वस्थ या मनाची आता लय मला उमटली आहे. भटक्या ह्या नजरेला आता एक दिशा सापडली आहे. तुझ्या विना जगणं म्हणजे सुरविना ते गाणं आहे. रिकाम्या एका खोलीसारखे माझे हे जगणे आहे. I love you. I love you, Milan. प्रेम एकदाचं असं वाटायचं की रॉकेट सायन्स समजायला सोपं आहे पण प्रेम नाही. तिला काय आवडेल याचा अंदाज लावणे म्हणजे जीपी वरून समोरचा चेहरा आवडत नाही एवढेच आवड होत. पण कदाचित प्रेम ही समजायची व्याख्या नसेलच. कदाचित प्रेम म्हणजे क्षणाला क्षणातच भान दिसून देणारा अनुभव असेल. आणि ते म्हणतात ना अनुभव काही केल्याशिवाय येत नाही. तर करून बघतो. झालं.